सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार. मित्रांनो, आज आपण ऑनलाईन टीचर ट्रान्सफर पोर्टलवर आपल्यापेक्षा वरिष्ठ किंवा सर्वच शिक्षक बांधवांनी भरलेले ॲप्लिकेशन फॉर्म्स आपण कसे पाहायचे, आपल्यापेक्षा वरिष्ठांनी कोणत्या शाळा भरल्या आहेत आणि त्यावरून आपण कोणती शाळा भरायला पाहिजे, आपल्याला कोणती शाळा भेटू शकते हे आपण अंदाज काढू शकतो, जेणेकरून आपण विस्थापित होणार नाही आणि आपण आपल्या फॉर्ममध्ये योग्य त्या शाळा भरू. त्यासाठी आपण आपल्या वरिष्ठांनी भरलेल्या शाळा कशा पाहायच्या ते आपण आज पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही OTT पोर्टलवर तुमचा युजर ID आणि OTP टाकून लॉग इन करून घ्या. त्यानंतर तुम्ही 3 बार जे आहे त्यावर क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला प्रोफाईल, डिरेक्टरी, इंट्रा डिस्ट्रिक्ट्स असे ऑप्शन दिसतील. त्यावर इंट्रा डिस्ट्रिक्टवर क्लिक करा. त्यानंतर इंट्रा डिस्ट्रिक्टच्या एकदम खाली लिस्ट हा ऑप्शन आहे, या लिस्टवर क्लिक करा. लिस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इलिजिबल, इंटायटल्ड, केडर 1, केडर 2 असे ऑप्शन दिसतील. त्यामध्ये इलिजिबल म्हणजे वर्ग 4 मधील शिक्षक बांधव इलिजिबलवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ज्या शिक्षकांचा ॲप्लिकेशन फॉर्म पाहायचा आहे त्यांचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. त्यानंतर त्या डिस्ट्रिक्टमधील तालुका सिलेक्ट करा. त्यानंतर आता त्यांची एकतर तुम्ही त्यांचं नाव टाकू शकता किंवा शाळा टाकू शकता. तर मी तुम्हाला शाळा टाकतो. शाळामधून त्या शाळेवरील सर्व शिक्षक बांधव दिसतात आणि तुम्हाला जे पाहिजे ते. आता बोरी शाळा टाकली. बोरी शाळेमधील सर्व शिक्षक बांधवांचे फॉर्म इथे दिसत आहेत. आपण कोणाचाही फॉर्म पाहू शकतो. तर बघा, आपण आता इथे या सरांचा फॉर्म पाहू. त्यांचं प्रोफाईलवर दिसेल. त्यानंतर त्यांनी जे भरलेल्या शाळा आहेत ते पूर्ण ऑप्शन्स आपल्याला इथं दिसत आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला ज्या आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत त्यांच्या 1 नंबरची शाळा, 2 नंबरची शाळा कोणती भरली ते पाहू शकता आणि त्याच्यावरून आपला फॉर्म भरू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचे पर्याय वाया जाणार नाहीत, ऑप्शन्स वाया जाणार नाहीत. त्यांनी आपल्यापेक्षा वरिष्ठांनी जर 1 नंबरला एखादी शाळा टाकली असेल तर ती आपल्याला भेटू शकत नाही, कारण ती आपल्या अगोदर त्यांनाच भेटणार. त्यामुळं तुम्ही तुमचा फॉर्म भरते वेळेस या गोष्टीची काळजी घ्या. आपल्या वरिष्ठ जे आहेत तुमच्यापेक्षा त्यांचे फॉर्म चेक करा आणि नंतर तुमचा फॉर्म फिलअप करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि बदलीबाबतचे नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.